क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा दत्तनगरमध्ये शिक्षक पुंडलिक पवार यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न। मान्यवरांच्या उपस्थितीत जुन्या आठवणींना दिला उजाळा। कळवण तालुक्यातील दत्तनगर गावाचे सुपुत्र आणि मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत तब्बल 32 वर्ष 4 महिने शिक्षक व मुख्याध्यापक पदावर यशस्वी कारकीर्द पार पाडणारे पुंडलिक महादू पवार यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला। वयाच्या 58व्या वर्षी निवृत्त झालेल्या पवार सरांनी त्यांच्या मूळ गावी दत्तनगरमध्ये स्नेहभोजनासह सेवापूर्तीचा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील आदरणीय आणि हरिभक्त पारायण बळीराम महाराज पवार होते। या भावनिक सोहळ्यासाठी खास मुंबईहून अनेक शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। व्यासपीठावर निवृत्त शासकीय अधिकारी भास्कर पवार, दशरथ पवार, साहेबराव गायकवाड, नामदेव बागुल, पंढरीनाथ भोये, दादाजी पाटील आणि तुळशीराम धुमसे मान्यवर उपस्थित होते। पुंडलिक पवार यांनी आपल्या भाषणात माझं गाव माझी माती हीच माझी जननी या भावनेने काम केल्याची जाणीव व्यक्त करत जुन्या आठवणी शेअर केल्या। त्यांच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श करून गेले। त्यांच्या 3 दशकाहून अधिक काळाच्या शैक्षणिक सेवेचा आणि सामाजिक सलोख्याचा गौरव या निमित्ताने सर्वांनी केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक जयवंत पवार यांनी प्रभावीपणे पार पाडले। सत्कार समारंभानंतर सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले, ज्याचा लाभ ग्रामस्थ, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार यांनी घेतला। या संपूर्ण कार्यक्रमासाठी दत्तनगर ग्रामस्थांनी परिश्रम घेत उत्सवाचे स्वरूप आणखी तेजस्वी केले। पुंडलिक पवार यांच्या सेवेचा सन्मान करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बाबगुल, अभोणा, कळवण। सर, काय सांगाल, आज तुमचा सेवापूर्ती सोहळा तुमच्या जन्मभूमीत पार पडतो आहे, काय वाटतं, काय भावना मनामध्ये आहे? भावना मनामध्ये अशा की 1982 पासून मुंबईत गेलो ते 2024 पर्यंत डिसेंबरच्या, आणि त्यानंतर मी मूळ गावी स्थायिक होतोय। त्यामुळे मागील सगळा जो काळ आहे तो, त्यामुळे भावना उचंबळून आल्या आहेत। त्यामुळे अश्रू काय म्हणतात, आनंदाश्रू म्हणू शकतो किंवा दुःखाश्रू पण म्हणू शकतो, कारण की मुंबई सोडण्याचं दुःख आणि गावात स्थायिक होण्याचा आनंद हा नक्कीच झालेला आहे। कशा पद्धतीने आता उर्वरित कालावधी जो आहे तो जी छोटी मोठी मला शेतीची कामं करता येईल ती करण्याचा प्रयत्न करेल। त्याचप्रमाणे गावात समाज प्रबोधन जेवढं करता येईल का, म्हणजे सांगता येईल की बाबा मुलांची भाषा, की मोबाईल हा आता सध्याचं एक व्यसन झालं आहे। मोबाईलपासून मुलं प्रवृत्त होऊन स्वयंशिस्तीने कशा शिकतील त्याचा प्रयत्न करेल। जर गावकऱ्यांची इच्छा असेल तर गावकऱ्यांची जी लहान मुलं आहेत त्यांचं मी क्लास घेऊ शकतो किंवा त्यांना मी ज्ञान कार्य करू शकतो। खेडेगावात आपण जर बघितलं तर वेळेवर शिक्षक उपलब्ध होत नाहीत, बऱ्याचशा अडचणी असतात। अशा वेळेस त्या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल? आता सध्या शिक्षणाची परिस्थितीच पूर्ण बदललेली आहे। मुलं जरी असल्या तरी मोबाईलवरती ऑनलाईन कामं एवढी वाढलेली आहेत की मुलांचं करायचं की ते जी वर्क आहे ते पूर्ण करायचं। त्यामुळे माझ्या गावातच शाळा असल्यामुळे जर शिक्षकांना मी सांगेल, जर तुमचा असा काही प्रॉब्लेम असला तर मला सांगा, मी जर उपलब्ध असेल तर जरूर मी मुलांना शिकवेल। आज तुमच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्ताने तुम्ही गावाला एक सूचना फलक म्हणून भेट दिलेली आहे। सूचना फलक त्याचा मूळचा उद्देश काय? मूळ उद्देश असा आहे की आता मी मुख्याध्यापक म्हणून कार्य केलेलं आहे। आम्हाला उद्या जयंती साजरी करायची आहे किंवा सुट्टी जाहीर करायची आहे तर सूचना फलकाचा उपयोग व्हायचा। सूचना वही पण असायची, पण सूचना फलक दर्शनी भागात असल्यामुळे लगेच ते कळायचं। गावात जागलं आहे तो घरोघरी जाऊन सांगेलही, आरोळी देईल, पण गावाची जो प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वार सूचना फलक लावलं तर काय सध्याची घडामोड काय चालू आहे, आनंद वार्ता असो, दुःखद वार्ता असतो। एखाद्याचा मुलगा 90% पास झालाय तर त्या मुलाचं जर मी सूचना फलकावरती लिहिलं की असा यांचा मुलगा 90% 10वीला पास होऊन उत्तीर्ण झालाय, त्यांचं गावामार्फत त्याचं अभिनंदन, तर त्या मुलाला आपलं बोर्ड लागलंय, आपल्या बोर्डवरती आपलं नाव आलंय, त्याचं जे प्रोत्साहन मिळेल ते द्विगुणित करण्यासारखे। तर तो सूचना फलक हा एक मोबाईलचंच काम करणार आहे, पण ते गावातल्या सार्वजनिक मोबाईल असं म्हटलं तरी काय हरकत नाही। या गावातील ज्या वेळेस सुट्टीचा वेळ असेल त्याच्या वेळेस प्रत्येक घरोघर जाऊन लहान मोठे मित्रपरिवार प्रत्येकांना भेटून आणि परत आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी त्यांनी आपलं म्हणजे नेहमीप्रमाणे तो आनंद त्यांनी घेतला आणि त्याप्रमाणे परत आपल्या कामावर जायचे
आणि अशा या भेटीगाठीमध्ये खूप त्यांनी म्हणजे कोणाशी वैर न धरता चांगल्या रीतीने आपली कामगिरी या मुख्याध्यापक पदावर त्यांनी केली आणि आज ते सेवानिवृत्त झाले आणि आजचा हा दिवस त्यांनी या ठिकाणी आनंदाचा क्षण म्हणून साजरा केला. विक्रोळी पंचायत मनपा शाळेमध्ये शिक्षिका आहेत आणि सरांच्या शाळेमध्ये मी शिक्षिका आहे तास घेण्यासाठी. तर सगळ्यांना ग्रामस्थ मंडळी जे दत्तनगर मधले जे ग्रामस्थ मंडळी जे आहेत त्यांना तर सगळ्यांना माहितीच असतील, सर लहानपणापासून बघितले असतील. पण जेव्हा ते मुख्याध्यापक म्हणून आमच्या इथे त्यांचे ते BMCच्या जेव्हा ते शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्याच्यानंतर त्यांची पदोन्नती मुख्याध्यापक या पदावर झाली आणि ते हेड म्हणून आमच्या शाळेमध्ये आले आणि त्यांची ओळख आमच्याशी झाले. ते एक मोठे आधारस्तंभ गुरुवर्य किंवा मोठे थोरले भाऊ म्हणून आज जे नेहमी पाठीशी राहत आलेले आहेत आणि याच्या पुढेही भविष्यात ते राहतील अशी आशा आहे. कारण आतापर्यंत आमच्या मराठी शाळा आता जी आहे त्या खुर्चीवर 1 वर्ष होईल तर रिटायर झालेत आता, पण त्या शाळेमध्ये अजूनही ते पद भरलं गेलेलं नाहीये. त्यामुळे सतत सरांची उणीव भासते. तर ती मुलं खूप आठवण करत आहेत. मला माहिती तुम्हाला खूप घाईभरून येत आहे. खरोखरच कुंडली हू इज गॉड, वेर इज गॉड, बट मॅन इज गॉड, गॉड इज अ मॅन. परमेश्वर कुठे आहे, परमेश्वर कोण आहे? तर माणूस हाच परमेश्वर आहे, परमेश्वर हाच माणूस आहे. पवार सरांचं आयुष्य खूप भूखंड झाले, भूकंप झाले, वादळ आले, ते वादळांना पार करून गेले. मुडून पडला संसार तरी मुडला नव्हता कणा, मुडून पडला संसार तरी मुडला नव्हता कणा. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सर्वांना PM पवार यांची घरची परिस्थिती दत्तनगर ते मुंबई, मुंबई ते दत्तनगर हा सर्व प्रवास आपल्या गावातील सर्वांना ठाऊक आहे. यापूर्वी माझ्यापूर्वी अनेकांनी त्यांच्या संपूर्ण कार्याची माहिती ते विषद केली आहे. मी फक्त या ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या चिंतक नातेवाईकांच्या माझे परममित्र पवारसाहेब आज कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण आम्ही जे खेळलो इथं, सुरेश पवार, सुरेश बैरम, ज्ञानदेवजी पवार, आम्ही ह्या ठिकाणी जेव्हा लहानपणी होतो त्यावेळेस आमचा जो परिसर होता अतिशय आनंदमय होता. अतिशय गुणी सुखद चरकून पायी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.